ते जे कॉम्पिटिशन जातं ना सर, म्हणजे ॲक्च्युली कॉम्पिटिशन असतं की भाई वो मेरे से बेटर है, वो मेरे से बेहतर है, या मी त्याच्यापेक्षा कमी आहे, ते सॉलिड आहे, ही जी भावना आपल्यात येते ना, त्यानेच आपण मरतो. त्याने ना केलं यार कमाल, तूही करू शकतोस, पण तुझी वेळ नाही आहे. याचा अर्थ असा नाही की तो तुझ्यापेक्षा बेटर आहे किंवा तू त्याच्यापेक्षा कमी आहे किंवा तू त्याच्यापेक्षा बेटर आहे, तो तुझ्यापेक्षा कमी आहे. प्रत्येकाला एक संधी मिळते, तिची वाट बघणं गरजेचं, त्यासाठी प्रोसेस जायला पाहिजे. आपली लोक त्याच्यात मरतात. आईला त्याला ज्याला आपण नाही रे, इतकी वर्ष मी करू, माझा काय, हे ह्याच्यात जातात लोक. आणि मग स्वतःला ना, स्वतःबद्दल तो समोरचा माणूस कधीच आपल्याला सांगत नाही की तुझ्यापेक्षा सुपिरियर आहे. आपणच ते घेतो. आणि आपण त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय काय केलं असेल याचे मनोरे बांधतो. उसने ना हे केलं उसने, त्याचं काय नाही, तो चालला विचारा, ट्रेन पकडून घरी गेला, जेवला, झोपला. आपण तर मला म्हणायचं की त्याच्यापेक्षा आपली प्रोग्रेसचा आपण विचार करणं खूप गरजेचं, आणि ते आपले लोक करत नाही सर. आजकाल ते जाम असतं. तर ते होणं गरजेचं एवढंच आहे. आणि तो डाऊनफॉलच्या उद्देशाने किंवा तुम्हाला नैराश्य येणं त्याच्यासाठी ती गोष्ट आहे. मेडिटेशन नावाची एक गोष्ट आहे. वाटत नसतं तरी मी करतो. तुम्ही करता मेडिटेशन? म्हणजे सर, तुमची एनर्जी चार्जर कुठेतरी पाहिजे तुम्हाला. तुमचा आनंद तुमची एनर्जी आहे. त्यामुळे तुम्हाला, आणि मेडिटेशन म्हणजे काय, शांतपणे बसणं नाही. तुम्हाला आवडती गोष्ट करणं, म्युझिक ऐका, वाचा, फिरायला जा, मित्राशी गप्पा मारा. तुम्ही कुठल्या नोटवर गप्पा मारता, कुठल्या नोटवर बोलता, ते खूप महत्त्वाचं. आज आपण 100 वाक्यातले 90 वाक्य हे माझे प्रॉब्लेमच सांगतो आपण. उघडची 5 वाक्य कुठून कुठे चाललोय, आणि शेवटची 5 वाक्य ओके बाय बाय. म्हणजे आपण संवाद काय साधला माणूस म्हणून. आणि मग मी त्या गोष्टीला मानतो. म्हणजे मॅनिफेस्टेशन नावाची एक गोष्ट आहे भाई साहब, ती खरी आहे. खरी. एक काळ होता जिथे मी एका सिनेमाला मला मिळावा म्हणून मला काम करायचं आहे. 2025 मध्ये 5 पिक्चर आले सर माझे. प्रत्येक वेगळ्या धाटणीचे सिनेमे आले. खिल्लारी वेगळा आहे, मारुती कदम वेगळा आहे, तो आपला आतली बातमी फुटलीचा पोरगा वेगळा आहे, सन्नी जगदाळे वेगळा आहे. मी म्हणतो की मी नेहमी म्हणतो मला चांगलं काम करायचं आहे, मला लोकांचं मनोरंजन करायचं आहे. होणार, येणार, वेळ लागतो. त्या वेळेसाठी कोणी थांबत नाही. वेळेसाठी कोणी. एनिवे सॉरी, मी खूप वेगळाच कोणी ते फिलॉसॉफीला जायला लागलो, नको. नाही, तुम्ही खूप काही गोष्टी बोलला आणि खूप खरंच त्या सगळ्या महत्त्वाच्या आहेत. जसं तुम्ही बोलता आठवलं, सध्या धुरंधरमध्ये राकेश बेदी सरांचा जो एक लोक जे कमबॅक म्हणतायत, जे अनेक लोकांना माहिती आहे की राकेश बेदी खूप उत्कृष्ट ॲक्टर आहेत खूप वर्षा, पण आज 17व्या वर्षी त्यांना ते स्टारडम मिळालं आहे. तर तुम्ही बोलला, एकदम ते रिलेट केलं की यार ही गोष्ट किती खरी आहे की आज ते कन्सिस्टंटली काम करतायत, ते वर्षानुवर्ष, पण 17व्या वर्षी ते स्टार झालेत परत. माझ्या लहानपणी ते स्टारच होते, त्यांचे सगळे सिरियल वगैरे.